नमस्कार. संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेअंतर्गत पेन्शनचा लाभ घेणारे जे दिव्यांग लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी एक महत्त्वाचे अपडेट म्हणजे या योजनेअंतर्गत लाभ घेणारे जे लाभार्थी आहेत दिव्यांग लाभार्थी यांच्यामध्ये ज्यांच्याकडे UDID कार्ड नाही आहे, जे जुन्या पद्धतीने जुन्या जे लाभार्थी आहेत दिव्यांग लाभार्थी आहेत दिव्यांग बांधव आहेत ज्यांच्याकडे जुन्या पद्धतीचं दिव्यांग प्रमाणपत्र आहे, अशा लाभार्थ्यांसाठी राज्य शासनाने 15 जूनपर्यंत त्यांना UDID कार्डसाठी अप्लाय करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. आणि UDID कार्डची जी वेबसाईट आहे त्याद्वारे त्यांना ऑनलाईन अर्ज करायचा आहे. तर त्यांच्यासाठीच एक महत्त्वाचे अपडेट म्हणजे UDID कार्डचे जे पोर्टल आहे 4 दिवसांसाठी ही बंद झालेली आहे. आता बंद होण्याचं नक्की कारण काय आणि कोणत्या तारखेपासून ही पुन्हा सुरू होईल? UDID कार्डचा अर्ज केला जाऊ शकतो. आता सध्या जे लाभार्थी UDID कार्डसाठी अर्ज करण्यासाठी ही वेबसाईट ओपन करत असतील त्यांना एरर येत असेल तर यांच्यासाठीच ही महत्त्वाची अपडेट आहे. तत्पूर्वी महत्त्वाचं म्हणजे या योजनेअंतर्गत पेन्शन असेल किंवा इतर सगळ्या योजनांबाबतच्या अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण असंच दररोजच्या व्हिडिओच्या अपडेटच्या माध्यमातून करत असतो. तर यासाठीच मराठी बिग गाईड या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा म्हणजे सगळ्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. तर आता व्हिडिओला सुरुवात करूयात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाहू शकता या योजनेअंतर्गत जे लाभ घेणारे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी जर पोर्टलवर तुम्ही पाहिलं तर UDID कार्ड जे आहे यामध्ये जर तुम्ही पाहू शकता इथे दाखवत आहे त्यानुसार करंटली अंडर मेंटेनन्स UDID वेबसाईट जी आहे स्वावलंबन पोर्टल जे आहे ज्याद्वारे संपूर्ण भारतामध्ये UDID कार्ड जे आहे हे काढले जातात त्यासाठी अर्ज केला जातो. ही सध्या बंद आहे. याचं कारण सुद्धा देण्यात आलं आहे. तर डिटेलमध्ये पाहूयात यामध्ये काय म्हटलं आहे. UDID पोर्टल विल रिमेन टेम्पररी अनअवेलेबल म्हणजे 21 मे म्हणजे आजपासून 21 मे ते 24 मे 2026 पर्यंत त्याच्यामध्ये जे चेंजेस आहेत क्लाउड सर्व्हर म्हणजे इंटरनल टेक्निकल तांत्रिक बाबी आहेत तर त्या चेंजेस ते बदलाव करण्यासाठी 4 दिवसांसाठी पोर्टल बंद ठेवण्यात आली आहे. तर जास्त महत्त्वाचं किंवा वेगळं असं कारण नाही आहे. 4 दिवसानंतर पुन्हा हे पोर्टल सक्रिय होईल आणि जे काही लाभार्थी असतील ते लाभार्थी पुन्हा एकदा त्यांच्या UDID कार्डसाठी अर्ज करू शकतात. तुम्हाला काही बदल करायचे असतील त्याचबरोबर तुमचं UDID कार्डची मुदत संपले 5 वर्षासाठीची टेम्पररी लाभार्थ्यांसाठी तर ते सुद्धा अप्लाय करू शकतात. तर यानंतरनं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कदाचित जर नवीन ऑप्शन आला मुदत जी आहे टेम्पररी लाभार्थ्यांसाठीची पूर्ण होण्याच्या अगोदर त्यांना ॲप्लिकेशनसाठी किंवा त्यामध्ये जे स्लॉट आहे बुकिंगसाठी ऑप्शन आला तर एक चांगली गोष्ट होऊ शकते. पुन्हा काहीतरी चेंजेस जे आहे बदलाव एक चांगल्या गोष्टी यामध्ये पाहायला मिळू शकतात. तर सध्याच्या घडीनुसार महत्त्वाचे अपडेट म्हणजे दिव्यांग लाभार्थ्यांसाठी ज्या पद्धतीने UDID कार्ड जे आहे नवीन काढलं जातं त्यांच्यासाठीची UDID साठीची वेबसाईट ही सध्या 4 दिवसांसाठी बंद आहे. 4 दिवसानंतर पुन्हा सुरू होईल. त्यावेळेला सगळे लाभार्थी जे काय असतील त्यांच्या अडचणी त्याचबरोबर नवीन ॲप्लिकेशनसाठी अर्ज करू शकतात. तर ही झाली UDID कार्ड संबंधातली माहिती. त्यानंतरनं आपण पाहणार आहोत की जून महिन्यासाठीचा हप्ता जो आहे पेन्शनचा हप्ता याच आठवड्यामध्ये GR जो आहे शासनामार्फत कोणत्याही क्षणी कोणत्याही दिवशी हा जारी केला जाईल आणि त्याच्यानंतर जून महिन्याच्या सुरुवातीलाच पहिल्या 7 दिवसांमध्ये लाभार्थ्यांचा हा हप्ता जो आहे यावेळेला दिव्यांग बांधवांसाठीचा त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे. आणि ही अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम सगळ्यात अगोदर पोहोचवण्याचं काम आपण करणार आहोत. यासाठीच मराठी बिग गाईड या यूट्यूब चॅनलला आताच सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.